मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू श्वेताज हॅपी स्पेस. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. सो आम्ही आलेलो आहे ॲक्च्युली पुणेला, पण मला तुमच्याशी एक ब्लॉग शेअर करायचा होता, जो म्हणजे कोराडीचा. या अगोदरचा तुम्ही माझा झूचा ब्लॉग बघितला, त्यामध्ये मी सांगितलं होतं की आज आम्ही कोराडी आणि झू जाणार आहोत. तर झूचा ब्लॉग इतका जास्त मोठा झाला की मला कोराडीचा टाकताच नाही आला, पण मी खूप छान असे क्लिप्स तयार केलेले आहेत. तर म्हटलं मी नाही, हा ब्लॉग शेअर करतेच. आणि मी तुम्हाला पण सांगितलं होतं की नाही, मी तो ब्लॉग टाकेल म्हणून. सो त्याचं इंट्रो म्हणून म्हटलं मी आता इथे देते, आणि तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय करा कोराडीचा, आणि मला नक्की सांगा की तुम्हाला तो ब्लॉग कसा वाटला. चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. तर इथे आम्ही एंटर करतो आहे कोराडीला. तर हे आहे प्रवेशद्वार. सो चला तर मग आता आपण करूया देवी मातेचे दर्शन. आणि काय माहिती आता गर्दी आहे की काय, तर बघूया आपल्याला काय मिळतं, गर्दी मिळते की नाही, कसं होते आपले दर्शन. सो इथे ना सगळ्यांनी राम मंदिर बघितलेलं आहे, तर इथे आम्ही लवकर लवकर जातो आहे मंदिरामध्ये, 4 बाकी सगळे थांबलेले आहे शॉपिंग करत. सो इथे मस्तपैकी दुकानं आहेत, इथे एन्जॉय करत आम्ही जातो. मम्मा घे बरं मम्मा घे बरं. आपण एवढं फास्ट का पण जाते हळू. अरे ते बंद होते, राम मंदिर बंद होते. किती वाजले आता? कोराडी रांगोळीसाठी खूप फेमस आहे. तर मी इथे बघते की रांगोळी मला कुठे मिळेल, मला इथनं घ्यायची होती. ते मी इथे पुढे आहे ना, अजून पिंपरीची वर चालली जाते. कुठे ती रांगोळी नाही, कुंकू आहे. रांगोळी कुठे मिळेल इथे? इथे तर महाग मिळेल का रांगोळी? रांगोळी तर नेते लोक. ही पण रांगोळी. काही त्रास नाही. रांगोळी तर घ्यायचीच आहे. अबे मग वेळ होईल ना. नाही नाही यार, बघू ना. अरे काय ते छोटे बच्चेचे हे नाही आपण कुठे मध्ये मध्ये सगळं रांगोळी आहे ना. इथे पॅकेट आहे बघा. नाही, ते एवढूशेच आहे. तो वाल्याच दुकानात जाऊ, तो मोठा होता. सो आम्ही खूप फास्ट जातो आहे, कारण की आम्हाला राम मंदिर जायचं आहे आणि ते 7 वाजता बंद होते. सो आम्ही त्यामुळे खूप फास्ट जातो आहे. 6:30 वाजायला आलेले आहे. सो चला आता आपण राम मंदिरचं दर्शन घेऊयात. हो. औरंगाबाद आणि शेगाव. इथे व्हिडिओ क्लिक कर. मैत्रिणी हे इथे क्लिक कर, म्हणजे फोटो निघते, व्हिडिओ पण होतो. कोई नहीं. फोटो निकालते भी जाओ, चलते भी जाओ, 2 हाल देखने तुमको. टाइम कम में. हो वरती पण बघा. सो खूप सुंदर होतं हे मंदिर, आणि इतकं छान इंटेरियर आणि इतकं सुंदर वाटत होतं. खरंच खूप सुंदर तयार केलेलं आहे हे. सो इथे ना पूर्ण रामायण दिलेली होती, आणि खाली मराठी, हिंदी आणि इंग्लिश असं तिन्ही लँग्वेजमध्ये लिहून होतं. आणि पूर्ण खूप सुंदर पद्धतीने रामायण चित्राद्वारे पण आपल्याला समजू शकेल, जर आपल्याला थोडंफार नॉलेज असेल तर. असं खूप छान सगळे आम्ही बघण्यात, म्हणजे आपल्याला ना इतका वेळ काढून जावं लागतो इथे. इथचं इंटेरियर, आणि जर खरंच तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्याला भरपूर वेळ पाहिजे आहे. सो आम्हाला खूप कमी वेळ होता, कारण ऑलरेडी रात्र झालेली होती, लहान मुलं सोबत होते.
त्यामुळे आम्ही असं फास्ट केलेलो. पण आम्ही नक्कीच इथे खूप वेळ काढून आरामात एखाद वेळेस जाणार आहोत. सो हे बघा किती सुंदर दिलेलं आहे. रेणू रना रना ना रेणू रेणू दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दूम दन दीम दन उदनी दनी दन दिर दना उदनी दनी दन दिर दना दन दिया ता दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दन दीम दन दीम दन तर बघा इथे कबीर कोणाला नमस्कार करतो आहे? त्याचे फेवरेट देव श्रीरामांना. त्याला ते गाणं पण खूप आवडते, मेरे घर राम आए है. ते त्याचं फेवरेट गाणं आहे. आणि इथे बघा तो किती छान खाली बसून गेलेला आहे. सो आम्ही राम मंदिरातनं निघालो आणि आता आम्ही जातो आहे देवीच्या दर्शनाला, कारण सगळे तिथे आमची वाट बघत आहे. आणि आम्ही सकाळपासनं फिरतच आहोत, त्यामुळे मी पूर्णपणे थकलेली आहे, आता पूर्ण एक्झॉस्ट झालेली आहे. काय कुठं गर्दी आहे? जय बाबा आहे ना. खूप सुंदर आमचे दर्शन झाले. खूप छान वाटलं दर्शन करून. दिवसभराचा थकवा निघाला. आणि आता आम्ही जातो आहे महाप्रसादला. आणि इथेच मी व्लॉग एंड करते. तुम्हाला हा कसा व्लॉग वाटला मला नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.